चिमणे माझ्या बहिणीला बघितलं का तुम्ही? नाही पाहिजे. आर्याला नाही. चिमणे चिमणे आर्या साहेब आर्या साहेब काय झालं? चिमणी सापडत नाही. सगळा गाव शोधलाय मी त्याला. कुठे गेली असेल? चिमणे साहेब साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. सगळं तुम्ही या चिमणे ही नको ती कटकट माझ्या मागे लागली आहे. कोणीतरी माझा पैसा घेऊन पळालंय, या आर्याचं मर्डर केलं आणि मी फिरतोय तिची डेड बॉडी घेऊन. हिला कुठेतरी पुरावं लागेल. कोणी बघणार नाही अशा ठिकाणी पुरावं लागेल. हा बघा, हाच तो चोर हरामखोर माझा टेम्पो घेऊन पळत होता. पकडा याला. अहो नाही दादा, मी काय पळून नव्हतो, गाडी घेऊन निघालो. ऐका दादा, कॉलर सोडा, ऐकून घ्या माझं. अहो दादा, मी चोर नाही हो, माझी गाडी बंद पडली होती, मला जरा गावाच्या बाहेर जायचं होतं. तुमचं टेम्पो दिसलं म्हणून मी फक्त हात लावला, मी काय चोर नाही. गप्रे, आम्हाला काय येडा समजतो काय? अहो नाहीतर काय, एवढी गरज होती तर विचारून घ्यायचं ना, चोरलं कशाला? अहो 2 काना खाली वाजवा, म्हणजे खरं बोलेल. तुला ना आता पोलिसातच नेतो. बांबू पडलं ना की सगळं खरं बोलशील. अहो नको, पोलिसांकडे नको. ऐका माझं, आमच्या गावामध्ये 2 मर्डर झाले आहेत आणि एक पोरगी गायब बी आहे. आणि ते पोरीला शोधायला निघालो होतो, म्हणून मी काय चोर नाही हो. आणि गडबडीमध्ये होतो तेव्हा जे सुचलं ते केलं. हे सगळं आता पोलिसांना सांगायचं. चला रे, चला हे घेऊन याला. चला रे. ऐका ऐका ऐका, 2 मिनिटं ऐका, मी पाया पडतो तुमच्या. 2 मिनिटं थोडा सोडा जरा, 1 मिनिट थांबा. ऐका ऐका, माझं इथं बाजूलाच गाव आहे कुरोली नावाचं, तिकडं त्याला पाहिजे तर तुम्हाला कळलं तिकडे मी कोण आहे. तिथली सगळी मला देव माणूस म्हणतात. ते आता सगळं पोलिसांकडे गेलं ना की कळलंच. घ्या रे याला, टाका टेम्पोत माग. अहो तिकडे जायची काय सुद्धा गरज नाही. चला गाडी घ्या. इथं बाजूलाच कुरोली गाव आहे, तिकडे चला तुम्ही. अहो पोरा, थांबा थांबा थांबा. अरे काय चाललंय? अरे काय डाऊनलोडिंग आहे? अरे गोपाळ काय चाललंय? तुम्ही आमच्या गोपाळला किडनॅप करताय? आमच्या देव माणसाला हात लावायची हिंमत कस काय झाली तुमची? गपे, कसला देव माणूस ह्यो? अरे ह्यो तो चोर आहे. चोर आहे चोर. माझा टेम्पो घेऊन चोरून जात होता. अरे काय येड बीड लागलं काय तुला? तुझा टेम्पो म्हणजे काय गळ्यातला घंटा नाही काय चोरायला? आणि आमच्या गोपाळला काय करायचंय तुझा टेम्पो? नाही तर काय, अरे आमच्या देव माणसाने एक आवाज टाकला ना, गावातली 5-50 गाड्या आणून लोक उभा करतील आमच्या देव माणसासमोर. तुझा टेम्पो काय लागून गेला रे? हा, उगाच आमच्या देव माणसावर नाही ते आरोप करत बसायचं ना. हा, नाहीतर माझ्या एवढा वाईट कोण नाही. 4थीत असताना एका पोराच्या नाकात रक्त काढलं होतं मी. मला धरा रे, मला धरा. अरे माझं डोकं फिरलं का नाही? मग मी काय करेन मला पण कळणार नाही. ए शांत बसा जरा. विचार ह्या देव माणसाला, ह्यानं माझा टेम्पो चोरला का नाही ती. चोरला नव्हता मी चोरला नव्हता टेम्पो. आपल्या गावामध्ये 2 मर्डर झाल्यात. आर्य मॅडम गायब आहेत, त्यांची काळजी वाटत होती मला. सगळेजण त्यांना शोधतात तर मी बी शोधायला निघालो बाहेर. वाटत ही टेम्पो दिसला मला, म्हटलं की पहिल्यांदा आर्य मॅडमला शोधून नंतर ही टेम्पो परत देता येईल. एवढंच. माझं चुकलं काय माहिती का? फक्त मी तुम्हाला सांगून जायला पाहिजे, हे चुकलं माझं. हा माणूस नक्कीच खोटं बोलतोय. अरे हा टेम्पोच्या आत काहीतरी लपून गावाच्या बाहेर घेऊन जात होता. मला एकदा टेम्पो चेक केलाच पाहिजे. आजी त्या मग तुम्ही मला सांगा बरं, 2 जण, मी काय वाईट करेल का असं? नाही अख्खं जग फिरलं का नाही तुम्ही, तरी गोपाळ सारखा देव माणूस तुम्हाला अख्ख्या कुरोली गावात शोधून सापडायचा नाही. ए टेम्पो चेक कराय काय हरकत आहे तुमची? बस, आता जो काही निर्णय व्हायचा ना तो होऊन जाऊ द्या. कसला? आपण ह्यांना विचारायचं, तुम्हाला टेम्पो चेक करायचंय? ते म्हणतील हा. झालं एवढंच निर्णय. आज जी काय ना, दूध का दूध द्यायचं तर येऊनच जाऊ दे. ए हुकेल मेंदू, अरे दूध का दूध आणि पाणी का पाणी असं असतंय ते. दिसते. अरे हो दादा, तुम्हाला डाऊटच आहे ना? हो,
करा टेम्पो चेक करा या ना या करा झालं, संपलं सगळं. त्या आर्याची डेड बॉडी आता यांना दिसणार. तो जामकर आता मला पकडणार. त्यापेक्षा या गावातून निघून गेलेलंच चांगलं आहे. आर्याला बघितलं का? नाही सर. आर्याबद्दल काय माहिती? नाही साहेब. आज साहेब साहेब तुम्ही शांत व्हा, आर्याताई सापडतील. नाही ना सापडत, नाही ना सापडत. 1000 वेळा शोधले आपण, जंग पछाडले, सापडली कुठे कुठे नाही शोधला आपण. साहेब शांत व्हा, तुम्ही पाणी घ्या. हे घ्या. पाणी घ्या. आर्याताई सापडली. नको मला पाणी. माझी बहीण पाहिजे, आर्या पाहिजे मला. साहेब तुम्ही परत एकदा फोन ट्राय करता का? किती वेळा फोन लावलाय? 1000 वेळा झालाय फोन लाव. काय ऐकू काय येतं? नॉट रिचेबल, स्विच ऑफ. गडबडे, चूक माझीच आहे. तिच्या प्रेमाला, तिच्या अश्रूंना, तिच्या अर्जावांना बोलायला नव्हतं पाहिजे. मी तिला इथंच बसून ठेवायला पाहिजे होती 24 तास माझ्या नजरेसमोर. जाते कुठे ते? कुठे जाईल कुठे ती? ते मला सोडून जाते कुठे ती? साहेब साहेब या गावातून असं रिकाम्या हातांनी पळून जावं लागेल असं वाटलं नव्हतं. चला, देवी सिंग कुठल्याही क्षणी त्या आर्याची डेड बॉडी बघतील. बघितलं आहे का काय गाडीमध्ये? झालं समाधान झालं? आत्मतण झाला का? गावलं काय? मागे काहीच नाहीये. बॉडी कशी नाही दिसली ना? या आर्याची डेड बॉडी गेली कुठे? गावलं काय? आत्ताच्या आता माफी मागा, आमच्या देव माणसाची माफी मागा, नाहीतर तुमची गाडी जाऊ द्यायचो ना गावातल्या रस्त्यावरनं.